अगोदरपासून माझी तब्येत खालवलेली आहे. ताप सर्दी खोकला सध्या चालू आहे. तरी पण मांडूप नगरीमध्ये भजन करायचं आहे आणि हे माझं स्वप्न होतं. त्याच हे सुजय धुरत साहेबांच्या कृपेने पूर्ण झालंय. त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी श्री चंद्रकांत भाऊ रासम मुनगे देवगड यांनी माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक दिलेलं आहे. ते माझ्या भजन मंडळातर्फे स्वीकार करतो आणि आभार मानतोय. धन्यवाद. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण, कारण ज्या कामासाठी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी बोलवलंय ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. कारण भजन म्हटलं की भजन अक्षर 3 आहे. भ बजावा ज जपावा आणि न नमावा. भक्ती मार्गातून जनमानसांसमोर नतमस्तक होण्याचं जे साधन आहे ते हे भजन आहे. स्वर टाळ मृदुंग यांचा एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन आहे. राम कृष्ण हरी प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामधून निघालेला नाद ब्रह्म हे भजन आहे. त्यामुळे प्रथमतः भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाची नावं माका माहिती नाही आहेत, त्यामुळे क्षमस्व. सगळ्यांचे आभार मानतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. सन्माननीय युट्यूबर प्रशांत जेटे साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा शंभर टक्के बुवांचं भजन छान आहे. त्यामुळे आणि बुवांचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे 100% बुवांचं मानपान ठेवूनच भजन करणार. पण बुवानी ठेवल्याने तर काय बुवा बरोबर ना. त्यामुळे भजनाला सुरुवात करतोय. वेळेचं महत्व आहे.
थोडासा आवाज मॉनिटरला दे ना माईकची व्यवस्था चांगली करा माईक साठी ते मान सन्मान द्यायची पण एक वार्ता आहे की नाही हरी जय जय राम कृष्ण हरी अरे मॉनिटरला आवाज आहे ना यार आवाज जराही म्हणता येत नाही मला कसं कळणार काय बोलताय अरे एवढी भजनाची पंढरी याची काय ऐकणार मला सांग राम राजा राम राजा सन्माननीय सुशील गोलंकर बुवा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही माझ्या भजन मंडळातर्फे स्वागत करतोय